सध्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तूरीच्या शेंगा या विकायला येत असतात. आपण तूरीच्या शेंगा या आवडीने खातो. पण तुम्हाला माहिती आहे का मंडळी, तूरीच्या शेंगा खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे असतात. यातून आपल्याला भरपूर असे पोषण देखील भेटतात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत, की आपल्याला तूरीच्या शेंगा खाण्याचे काय काय फायदे होतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या तुरीच्या शेंगा याचा खूप चांगला उपयोग आपण शरीरावरती करून घेऊ शकतो. तुरीचे दाणे आपल्याला माहिती आहे की तुरीचं वरण आपण रोज आपल्या आहारामध्ये असतं, परंतु या फ्रेश तुरीच्या शेंगा, हिरव्या शेंगा जर आपण आहारातून घेतल्या तर त्याचा काय परिणाम होतो एक लक्षात घ्या. आहारशास्त्राच्या दृष्टीने तुरीच्या दाण्यांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आयर्न म्हणजे लोह आहे. व ज्यांना थकवा येत असेल, ज्यांना असं वाटत असेल की आपण हिवाळ्यामध्ये तसे खूप चांगले पौष्टिक घटक घेतोच आणि हिवाळा हा खरं तर आपल्या तब्येतीला खूप मानवणारा ऋतुमान असतं, त्यामुळे हे घटक घेताना शरीर स्थूल होऊ नये, त्याच्यानंतर आपल्याला खूप जास्त प्रमाणात थकवा येऊ नये, छोट्या छोट्या गोष्टींना टॅकल करण्याची आपली एक वेगळी जर शैली आपल्याला निर्माण करायची असेल तर जरूर तुम्ही आहारामध्ये तुरीच्या शेंगांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. तुरीच्या शेंगा काय देतात तर भरपूर प्रमाणात आयर्न देतात. तुरीच्या शेंगा काय देतात तर फायबर्स देखील याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे, म्हणजे लठ्ठपणा कमी करायला देखील मदत करतात. तुरीच्या शेंगा काय देतात तर कॅल्शियम देखील तुरीच्या फ्रेश शेंगांच्या दाण्यांमध्ये कॅल्शियम आहे. तुरीच्या शेंगा काय देतात तर त्याच्यामध्ये ब जीवनसत्व असणारा जो घटक आहे, हा घटक जो मेंदूच्या हार्मोन सिक्रिएशनसाठी मदत करणार असतो, तो घटक देखील तुरीच्या शेंगांमध्ये असतो. त्याच्यामुळे फ्रेश तुरीचे दाणे आपण निश्चितपणे घेऊ शकतो. अजून एक महत्वाचा घटक आहे ज्याला मी मॅग्नेशियम असं म्हणते. जो मॅग्नेशियम घटक आपलं ताण तणाव नियोजनासाठी महत्वाचं काम करत असतो, हा मॅग्नेशियम घटक देखील तुरीच्या हिरव्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात आहे. जेव्हा जेव्हा मी असं सांगते की एक विड्याचं पान तुमच्या शरीरावरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता, त्याच पट्टीमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्यांचा उपयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेसचं काम असेल, खूप हेक्टिक काम असेल तर निश्चितपणे शरीराला मॅग्नेशियमची गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी नैसर्गिक स्रोतामध्ये उपलब्ध तुरीचे दाणे जर तुम्ही घेतले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मग दाणे वापरायचे कसे? भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तुरीचे दाणे तुम्ही बॉईल करून घेऊ शकता, परंतु ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांचं हायपरटेन्शन आहे, ज्यांचं बीपी सातत्याने वाढलेलं असते, अशांनी मात्र बॉईल केलेले दाणे खाणं थोडं टाळावं. ते ह्याच्यासाठी की त्याच्यामध्ये बॉईल करताना जास्तीचं मीठ घातलं जातं, मग परत सोडियम जर जास्त जात असेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. किंवा मीठ न घालता जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही ते जरूर वापरू शकता. तुरीच्या दाण्यांची सोलून आमटी देखील तुम्ही करू शकता. हे आहेत तुरीच्या शेंगा खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे भेटतात. तर तुम्ही सुद्धा तुरीच्या शेंगा खा. त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देखील तुम्ही खाऊ शकता. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.